हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट जो एक्झाम 15 जून 2025 रोजी कंडक्ट झालेला आहे, त्या एक्झामिनेशनमधील पेपर फर्स्ट संदर्भात एक्सपेक्टेड आन्सर की मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. आज आपण पेपर सेकंड जो सब्जेक्ट कॉमर्स आहे, या कॉमर्स संदर्भात एक्सपेक्टेड आन्सर की पाहणार आहोत. फ्रेंड, आजच्या लेसनमध्ये कॉमर्सचे जे पण 100 प्रश्न आहेत, त्या 100 प्रश्नांचं एक्सपेक्टेड उत्तर काय येऊ शकतं हे आपण या ठिकाणी ॲनालिसिस करणारच आहोत. त्याआधी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. नेक्स्ट इयर म्हणजेच 2026 मध्ये जो महाराष्ट्र सेट एक्झाम कंडक्ट होणार आहे, त्या एक्झामिनेशनसाठी तसेच डिसेंबरमध्ये जो नेट एक्झाम कंडक्ट होईल त्या एक्झामसाठी आपण पेपर फर्स्टसाठी ॲज वेल ॲज पेपर सेकंड कॉमर्स या सब्जेक्टसाठी एक डिटेल कोर्स सुरू करणार आहोत. त्या कोर्समार्फत तुमचा पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड हे दोन्ही पेपर डिटेलमध्ये तुम्हाला कंप्लीट करून दिले जातील. म्हणजे इन शॉर्ट, कोर्स जॉईन केल्यानंतर पेपर फर्स्ट किंवा पेपर सेकंड संदर्भात अदर कुठलाही स्टडी तुम्हाला करण्याची गरज भासणार नाही. पूर्णपणे सिलेबस या कोर्समध्ये कंप्लीट करून दिला जाईल. प्लस त्या संदर्भात पूर्णपणे प्रॅक्टिस करून घेतली जाईल MCQची. ती प्रॅक्टिस तुमची क्विज असतील किंवा डेमो पेपर असतील किंवा मॉक टेस्ट असतील यामार्फत करून घेतली जाईल. ठीक आहे. सो फ्रेंड, ज्या विद्यार्थ्यांना पेपर फर्स्ट किंवा कॉमर्स या सब्जेक्टचा कोर्स जॉईन करायचा असेल, त्या विद्यार्थ्यांनी आमच्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करावा. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. हा जो कोर्स आहे, या कोर्सबद्दल इन्फॉर्मेशन या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला शेअर केले जाईल. यावर मेसेज करून तुम्ही इन्फॉर्मेशन मिळवू शकता. डेफिनेटली गॅरंटी देईल पेपर फर्स्ट ॲज वेल ॲज पेपर सेकंड येत्या वर्षभरामध्ये तुमचा पूर्णपणे कव्हर होईल आणि योग्य असा परफॉर्मन्स तुम्ही नेक्स्ट एक्झाममध्ये देऊन क्वालिफाय होऊ शकता. ठीक आहे. सो इन्फॉर्मेशन हवी असेल त्या नंबरला मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळवू शकता. तर फ्रेंड, आज आपण कॉमर्स या सब्जेक्टची एक्सपेक्टेड आन्सर की पाहणार आहोत. यासाठी जो पेपर आहे कॉमर्स, तो पेपर मी ॲड केलेला आहे. या ठिकाणी पेपर सेट ए आहे. तुमच्याकडे जर सेट वेगळा असेल तर सिक्वेन्स थोडावरती खालीवरती असेल प्रश्नांचा, पण प्रश्न तेच असतील. ठीक आहे. म्हणजे तुम्ही काय करायचं, हा जो प्रश्न आहे पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन आस्पेक्ट ऑफ इंटरनॅशनल बिझनेस. हा प्रश्न तुमच्या सेटमध्ये कुठेही हे शोधायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे सेट बी आहे, सी आहे किंवा डी आहे, तर हा कुठलाही सेट असेल तरी फरक पडत नाही. त्या सेटमध्ये हा प्रश्न कुठेही ते शोधायचं. त्यानंतर बाकी सर्व प्रश्न तुम्हाला एकाखाली एक पाहायला भेटतील. सिंपल. हा सेट ए आहे. तुमचा सेट वेगळा असेल तर चेक करून घ्या, त्यानुसार तुम्ही आन्सर मॅच करू शकता. तर जो पहिला प्रश्न होता ना, या पहिल्या प्रश्नाचा आन्सर ऑप्शन नंबर डी हे करेक्ट होतं. कारण एक्सपोर्टिंग आपण पाहिलं होतं, जॉईंट व्हेंचर पाहिलं होतं, लायसन्सिंग पाहिलं होतं. या सर्वांचं मिनिंग देखील आपण आपल्या कोर्समध्ये प्रॉपरली समजून घेतलं होतं, बरोबर ना. असे खूप सारे प्रकार आपण कंप्लीट केले, पण त्या ठिकाणी अशा प्रकारचा कुठलाही प्रकार नव्हता. म्हणून ऑप्शन नंबर डी हे करेक्ट येईल, कारण नॉट ऑल विचारले. ठीक आहे, इंटरनॅशनल बिझनेस संदर्भात. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड. या क्वेश्चन नंबर सेकंडचं ऑप्शन नंबर सी हे करेक्ट येईल. मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन इज डिफाईन ॲज. तर सी मध्ये काय म्हणलं त्यांनी, कॅरिंग आउट प्रोडक्शन ऑर ऑपरेशन इन मोर दॅन वन कंट्री. आणि जर आपण पाहिलं तर मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन सीच आहे. कारण ऑप्शन ए मध्ये काय म्हणलं होतं, हॅव्हिंग मल्टी थीट वर्कफोर्स, म्हणजे वर्कफोर्सचा वर काय संबंध नसतो. नंतर हॅव सप्लायर इन मोर दॅन वन कंट्री, सप्लायरचा काय संबंध नसतो. नंतर हॅव्हिंग मोर दॅन 100 व्हॉलेंटरी, याचा पण काही संबंध नसतो. मग ऑप्शन नंबर सीच हा मोस्ट अप्रोप्रिएट आहे. म्हणून क्वेश्चन नंबर सेकंडचं ऑप्शन सी हे 100% करेक्ट आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्ड. अँटी डम्पिंग अँड काउंटरव्हेलिंग ड्युटीज आर इम्पोज अंडर. तर या सर्व ड्युट्याच टॅरिफ ॲक्ट आहे 1975चा, यामध्ये कव्हर केल्या जातात. एकदम सोपा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन आहे 4 नंबर. द थिअरी ऑफ ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज वॉज प्रपोन्ड बाय. सिंपल सांगितलं तर ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज फॉर ॲडम स्मिथ. ठीक आहे, ए वरून ए लक्षात ठेवायचं. आठवतंय का, असं सांगितलं तुम्ही, बरोबर ना. तर ऑप्शन नंबर डी हा करेक्ट आहे. ॲब्सोल्यूट ॲडव्हान्टेज ॲडम स्मिथ. नंतर 5 नंबरचा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग कंट्री इज नॉट पार्ट ऑफ नाफ्टा. नाफ्टाचा पार्ट कोण नाही. तर मेक्सिको, कॅनडा, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका हे तिघही आहेत. युनायटेड किंगडम, ठीक आहे, हे जे आहेत ना, हे नाफ्टाचा पार्ट नाही आहे. म्हणून ऑप्शन नंबर फक्त ए या ठिकाणी करेक्ट येईल 5 नंबरच्या क्वेश्चनचा. त्यानंतर 6 नंबरचा क्वेश्चन. या क्वेश्चनचा ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आहे 6 नंबरच्या. त्यानंतर 7 नंबरचा क्वेश्चन. The government state buying domestic currency to maintain exchange value. This process
कॉल ॲज, त्याला पिकिंग अप असं म्हणतात. म्हणजे 7चा ऑप्शन सी. त्यानंतर 8 नंबरचं क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कंपोनंट ऑफ बॅलन्स ऑफ पेमेंट. बॅलन्स ऑफ पेमेंटचा कंपोनंट कुठला नाही, तर करंट अकाउंट असतं, कॅपिटल अकाउंट असतं, युनिलेटर पेमेंट अकाउंट हे पण असतं, ठीक आहे. पण सेव्हिंग अकाउंट बॅलन्स ऑफ पेमेंटमध्ये नसतं, म्हणून ऑप्शन नंबर सी याने करेक्ट येईल. त्यानंतर 9 नंबरचा क्वेश्चन, द रिस्क अरायझिंग फ्रॉम अनसर्टन इकॉनॉमिक अँड सोशल परफॉर्मन्स अँड डिस्क्रिमिनेटिंग इकॉनॉमिक पॉलिसी ऑफ ए कंट्री इज टर्म ॲज. तर या रिस्कला आपण कंट्री स्पेसिफिक रिस्क असं म्हणतो, ठीक आहे. कारण इकॉनॉमिक पॉलिसी असेल, सोशल परफॉर्मन्स असेल, ठीक आहे, ह्या सर्व गोष्टी अंडर इकॉनॉमीमध्ये येतात, ऑप्शन सी. त्यानंतर 10 नंबरचा क्वेश्चन, द इकॉनॉमिक सिस्टीम इन विच प्रोडक्टिव्ह असेट आर ऑन अँड ऑपरेट बाय द सेंट्रल गव्हर्निंग बॉडी ऑर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अथॉरिटी इज. तर या ठिकाणी जर आपण विचार केला तर कंट्रोल हे गव्हर्नमेंटकडे, सेंट्रल गव्हर्नमेंट, मग त्याला कमांड इकॉनॉमी असं म्हणतात, ठीक आहे. त्यानंतर 11 नंबरचा क्वेश्चन, रेव्हेन्यू इज जनरली रिकॉग्नाइज बिंग अर्न ॲट ए पॉईंट ऑफ टाइम डॅश वेन डॅश ॲज पर मॅचिंग कन्सेप्ट. म्हणजे रेव्हेन्यू कधी रिकॉग्नाइज झाला असं कन्सिडर केलं जातं, हे तुम्हाला विचारलं आहे. तर या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर सी हे करेक्ट येईल, सेलला अफेक्ट झाल्यानंतर. नेक्स्ट 12 नंबरचा क्वेश्चन, 12 नंबरच्या क्वेश्चनचं डायरेक्टली आन्सर सांगतो, ऑप्शन ए हे करेक्ट आहे. त्यानंतर जो 13 नंबरचा क्वेश्चन आहे, या 13 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर डी हे करेक्ट येईल. एक मिनटं, ऑप्शन नंबर नाही. इफ इक्विटी शेअर हॅव बीन बॉट बाय आउट ऑफ फ्री रिझर्व अमाऊंट इक्वल टू फेस व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर बॉट बाय शुड बी ट्रान्सफर टू. तर हे कॅपिटल रिडेम्पशन रिझर्वला ट्रान्सफर केलं जातं, ऑप्शन नंबर डी हा करेक्ट येईल, ठीक आहे. बी नाही येणार, डी येईल. त्यानंतर जो 14 नंबरचा क्वेश्चन आहे, या 14 नंबरच्या क्वेश्चनचा ऑप्शन ए हे करेक्ट आहे. एकदम शॉर्टमध्ये आपण गोष्टी पाहतोय, कुठली गोष्ट आपण डीपमध्ये पाहत नाही. तुम्हाला नंतर मी पूर्णपणे एक्सप्लेनेशन करणार आहे, त्यामध्ये सर्व गोष्टी आपण डीपमध्ये पाहणार आहोत, प्रत्येक ऑप्शन ॲनालिसिस आपण करणार आहोत. जो 15 नंबरचा क्वेश्चन आहे, या 15 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आहे. 16 नंबरचा जो क्वेश्चन आहे, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर डी हे करेक्ट आहे. त्यानंतर जो 17 नंबरचा क्वेश्चन आहे, या 17 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर जे बी आहे ते करेक्ट आहे, ठीक आहे, अमेरिकन अकाउंटिंग सोसायटी. त्यानंतर जो 18 नंबरचा क्वेश्चन आहे, एकदम इझी क्वेश्चन होता, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर डी हे करेक्ट, इंटँजिबल असेट, कारण AS 26 बद्दल विचारलं होतं. जो 19 नंबरचा क्वेश्चन आहे, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर बी हे करेक्ट येईल, कारण या ठिकाणी ऑडिटरनी काय केलंय, डिससॅटिस्फाय होऊन रिपोर्ट सबमिट केलाय, तर तो क्वालिफाईड रिपोर्ट असतो. त्यानंतर जो 20 नंबरचा क्वेश्चन आहे, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर सी हे करेक्ट येईल, कारण जस्ट इन टाइम म्हणजे इन्व्हेंटरी संदर्भात आहे, बरोबर ना कन्सेप्ट, या ठिकाणी ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे. नंतर 21 नंबरचा जो क्वेश्चन आहे, या ठिकाणी जो ऑप्शन नंबर करेक्ट आहे ते ऑप्शन नंबर डी हे करेक्ट आहे, कारण या ठिकाणी म्हणलं तर बिझनेस इकॉनॉमिक्स इज एक्सटेन्शन ऑफ, तर ट्रॅडिशनल इकॉनॉमिक्स आहे त्याचं एक्सटेन्शन आहे बिझनेस इकॉनॉमिक्स. त्यानंतर 22 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आहे, जास्त काय वाचून दाखवत नाही, नंतर आपण एक्सप्लेनेशन पाहूया. जो 23 नंबरचा क्वेश्चन आहे, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आहे, मॅच करायच्या त्या गोष्टी, ठीक आहे. डिमांड शेड्यूल होतं, डिमांड कर होता, इंडिव्हिज्युअल डिमांड आणि मार्केट डिमांड, एकदम सोपं मॅचिंग होतं. त्यानंतर जो 24 नंबरचा क्वेश्चन आहे, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आहे, डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, कारण या ठिकाणी काय म्हणलं, डिमांड कर्व हा स्लोप डाऊनवर्ड असतो, बिकॉज का, तर डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटीमुळं. आठवतंय का, आता मी तुम्हाला रिव्हिजनमध्ये या गोष्टी सांगितल्या होत्या, जो डिमांड कर्व आहे ना तो डाऊनवर्ड स्लोप असतो, काही गोष्टी सोडून, एक्सेप्शन आहेत त्याला, पण नॉर्मली तो डाऊनवर्ड असतो. का, तर डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी असते, बरोबर ना, म्हणजे आपली सॅटिस्फॅक्शन लेवल वाढत जाते, नंतर त्याची आपण त्या गोष्टी कमी करायला लागतो. जो 25 नंबरचा क्वेश्चन आहे, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आहे, मार्जिनल प्रोडक्शन इज 0, कारण या ठिकाणी टोटल प्रोडक्शन विल द मॅक्झिमम व्हेन मार्जिनल प्रोडक्शन इज 0. जसं की फॉर एक्झाम्पल सांगितलं तर तुमचं एक चपाती खाल्ली तुम्हाला 2 सॅटिस्फॅक्शन भेटलं, ठीक आहे. नंतर फॉर एक्झाम्पल दुसरी चपाती खाल्ली तुम्हाला सॅटिस्फॅक्शन 4 भेटलं, नंतर तिसरी चपाती खाल्ली तुम्हाला सॅटिस्फॅक्शन 6 भेटलं. मग आता 6 हे सॅटिस्फॅक्शन फॉर एक्झाम्पल मॅक्झिमम आहे, म्हणजे कंप्लीट सॅटिस्फॅक्शन. नंतर चौथी चपाती खाल्ली ना तुमचं सॅटिस्फॅक्शन हे कमी व्हायला लागणार आहे. का, म्हणजे इथं चौथी चपाती खाल्लं तुम्हाला असं वाटणार नाही की आपण काहीच जास्त खाल्लंय, ठीक आहे. आपल्याला एकदम म्हणजे न खाल्लं तरी बरं झालं असतं असं वाटेल चौथ्या चपातीला, बरं ना. पहिली चपाती खाल्ली तुम्हाला 2 सॅटिस्फॅक्शन भेटलं,
दुसरी चपाती खाल्ली 4 भेटलं, तिसरी खाल्ली 6 सॅटिस्फॅक्शन भेटलं. ठीक आहे, म्हणजे आपण काउंटिंगमध्ये मोजलं तर. आणि नंतर चौथी चपातीला काय वाटेल, अरे मग खाल्ली, ठीक आहे खाल्ली, मग तुम्ही आगार केला म्हणून खाल्ली, असं काय मला जास्त काय सॅटिस्फॅक्शन भेटलं नाही, कारण तुम्हाला ऑलरेडी पोटभर जेवणलेले, तुम्ही एक आगार केला म्हणून खाल्ली. मग या ठिकाणी काय असतं, हे सॅटिस्फॅक्शन कमी झालेलं नाही, नंतर ती पुन्हा कमी कमी व्हायला लागतं, म्हणजे उलटी वगैरे होणं, बरं ना. मग या ठिकाणी तुमचं काही सॅटिस्फॅक्शन मॅक्झिमम आहे. आणखी तुम्ही पुढे गोष्टी करायला गेले तर ते काय होणार आहे, नंतर 0-0 होत जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी मार्जिनल जे सॅटिस्फॅक्शन आहे ते कसं आहे, 0 आहे. पहा इथं पण 6 सॅटिस्फॅक्शन भेटलं, इथं पण 6 भेटलं, म्हणून ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे. एकदम चांगल्या प्रकारे ही कन्सेप्ट तुम्हाला मी इंट्रोड्यूस केली होती, पूर्णपणे शिकवली होती. आय होप कोर्समध्ये तुम्ही प्रॉपर वेने या गोष्टी कव्हर केलेल्या असतील. जर तुम्ही प्रॉपर वेने कोर्स कव्हर केला असेल ना, तर कॉमर्समध्ये तुम्हाला चांगला स्कोअर यायलाच हवा, कारण या ठिकाणी आवडचं काही नव्हतं. नंतर 26 नंबरचं जो क्वेश्चन आहे, त्या 26 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आहे. 27 नंबरचा जो क्वेश्चन आहे, या 27 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आहे, कारण मार्जिनल कॉस्टबद्दल विचारलं होतं. 28 नंबरचा जो क्वेश्चन आहे, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आहे. ठीक आहे, मॅचिंग करायचं होतं. 29 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आहे, कारण लॉंग रन इक्विलिब्रियम म्हणलंय अंडर दी मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन. तर या ठिकाणी लॉंग रनला काय असतं, नॉर्मल प्रॉफिट्स मिळवतात मोनोपॉलिस्टिकमध्ये. आणि 30 नंबरचा जो क्वेश्चन आहे, या 30 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आहे, रिटेन अर्निंग. काय म्हणलं, कारण इथं लॉंग टर्मचाच विचार केला होता, बरं ना, सोर्समध्ये, तर रिटेन अर्निंग बेस्ट ऑप्शन आहे त्यासाठी. नंतर 32 नंबरचा क्वेश्चन, 30 नंबरचा जो क्वेश्चन आहे ना, 30 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आहे, अचीव इकॉनॉमिक एफिशियन्सी. आणि जो 31 नंबरचा क्वेश्चन आहे, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आहे, कारण लॉंग टर्मचा विचार केला, लॉंग टर्मसाठी रिटर्न अर्निंग नसतं, शॉर्ट टर्मसाठी असतं, बरं ना. त्या ठिकाणी लॉंग टर्म म्हणलं तर इक्विटी शेअर, ऑप्शन नंबर सी. त्यानंतर 32 नंबरचा जो क्वेश्चन आहे, त्या 32 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर डी हे करेक्ट आहे. नेक्स्ट 33 नंबरचा क्वेश्चन, या 33 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर ए हे करेक्ट येईल. एक मिनटं, हां 33 ऑप्शन ए हे करेक्ट येईल. आपण नंतर डीपमध्ये सर्व गोष्टी पाहूया. त्यानंतर 34 नंबरचा जो क्वेश्चन आहे, त्या क्वेश्चनचं देखील ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आहे, कारण या ठिकाणी मॅचिंगचा क्वेश्चन होता, बेसिक तुम्हाला फक्त गोष्टी मॅच करायच्या होत्या. त्यानंतर 35 नंबरचा जो क्वेश्चन आहे, त्याचा ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आहे, टॅक्स स्ट्रक्चर ऑफ अ कंपनी. त्यानंतर 36 नंबरचा जो क्वेश्चन आहे, या 36 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आहे, ट्रान्झॅक्शनल रिस्क. त्यानंतर 37 नंबरचा जो क्वेश्चन आहे, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर डी हे करेक्ट आहे. नेक्स्ट जो आपण पाहिला 38 नंबरचा क्वेश्चन, हा क्वेश्चन काय म्हणतोय हे पहा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्व्हॉल्व इन हेजिंग. ठीक आहे, तर रिस्क शेअरिंग असतं का, त्यामध्ये असतं. नंतर ट्रान्सफर प्राइसिंग त्यामध्ये नसतं कदाचित. नंतर मेंटेनिंग फॉरेन करन्सी बँक अकाउंट हे पण असू शकतं, कारण हेजिंगचा पार्ट आहे. मेंटेनिंग रिझर्व्ह फॉर फॉरेन करन्सी हे पण हेजिंगचा पार्ट होऊ शकतं. मग आता जो 38 नंबरचा क्वेश्चन आहे ना, याचा मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन बी हे यायला हवं, पण जर आपण थोडंसं डीपमध्ये विचार केला तर ऑप्शन सी पण येऊ शकतं, पण 99% चान्स ऑप्शन बीचे आहेत. त्यानंतर 39 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आहे. त्यानंतर जो 40 नंबरचा क्वेश्चन आहे, या 40 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आहे, इंटरनॅशनल फायनान्शियल स्टॅबिलिटी फंड. 41 नंबरचा जो क्वेश्चन आहे, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आहे. 42 नंबरचा जो क्वेश्चन आहे, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आहे. त्यानंतर जो 43 नंबरचा क्वेश्चन आहे, याचा ऑप्शन ए हे करेक्ट येऊ शकतं, पण हा पण मोस्ट अप्रोप्रिएट नाही, पण ए या ठिकाणी ए लावा. जो 44 नंबरचा क्वेश्चन आहे, त्या 44 नंबरचं ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आहे, रिग्रेशन. कारण डेली कॉज अँड इफेक्ट बद्दल बोललो होता. ठीक आहे, कॉज अँड इफेक्ट रिग्रेशनमध्ये पाहिलं जातं. त्यानंतर 45 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आहे, एक्सपेरिमेंट. नंतर 46 नंबरचा जो क्वेश्चन आहे, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आहे. 47 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आहे. एकदम सिंपल क्वेश्चन होते रिसर्चरचे. नंतर 48 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर डी हे करेक्ट आहे.
49 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर डी हे करेक्ट यायला हवं. आणि जो 50 नंबरचा क्वेश्चन आहे या क्वेश्चनचा ऑप्शन नंबर ए हे करेक्ट यायला हवं, कारण फर्स्ट सेक्शन म्हणलंय रिसर्च पेपरचा, तो अब्स्ट्रॅक्ट असतो. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे 51 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आहे. 52 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर डी हे करेक्ट यायला हवं. 53 नंबर, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर बी हे करेक्ट यायला हवं. प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला डीपमध्ये मी ॲनालिसिस करून देणार आहे, डोंट वरी. आता फक्त आपण वरच्यावरती फक्त त्याच्या उत्तर पाहतोय. ठीक आहे, कारण जास्त काही टाईम नव्हता मला. आता 1 तासापूर्वीच क्वेश्चन पेपर भेटला आणि अगदी 40 मिनिटांमध्ये मी आन्सर काढण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला ते प्रोव्हाइड केलं आहे. ठीक आहे. त्यानंतर जो 54 नंबरचा क्वेश्चन आहे, या 54 नंबरच्या क्वेश्चनचा ऑप्शन नंबर डी हे करेक्ट आहे. या ठिकाणी पॉईंट समजून घ्या. 54 मध्ये काय म्हणलं होतं, स्पेसिफिक जॉब, पर्टिक्युलर जॉब. तुम्हाला मी सांगितलं तर पर्टिक्युलर जॉब म्हणलं तर ट्रेनिंग असतं आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंट असतं. ठीक आहे, पर्टिक्युलर म्हणलं तर ट्रेनिंग, सिंपल ना. नेक्स्ट आहे 55 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आहे. सर्व कन्सेप्ट आपण पाहिलेलं आहे, जॉब स्पेसिफिकेशन, ॲनालिसिस, नंतर डिस्क्रिप्शन, नंतर रोटेशन. त्यानंतर 56 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आहे. 57 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आहे. 58 नंबर, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर डी हे करेक्ट आहे. 59 नंबरचा क्वेश्चन, ऑप्शन नंबर डीच करेक्ट आहे. आणि जो आपला 60 नंबरचा क्वेश्चन आहे, या 60 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर डी हे करेक्ट आहे. त्यानंतर 61 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर ए हे करेक्ट यायला हवं. 62 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर बी हे करेक्ट येऊ शकतं. 63 नंबर, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर ए हे करेक्ट येईल. मॉनिटरी पॉलिसी, कारण या ठिकाणी सेंट्रल बँक मार्फत ते इन्स्ट्रुमेंट यूज केलं जातं. ठीक आहे, क्रेडिट आहे मनीचं किंवा सप्लाय ऑफ मनी आहे कंट्रोल करण्यासाठी ते मॉनिटरी पॉलिसी असते. बाय मंथली ती काय होते, चेंज होते, म्हणजे 2 महिन्याला. नंतर 64 नंबरचा जो क्वेश्चन आहे, त्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आहे. 65 नंबर म्हणजे 65 नंबरचा जो क्वेश्चन आहे, त्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर डी हे करेक्ट येऊ शकतं. त्यानंतर 66 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर ए हे करेक्ट यायला हवं. नेक्स्ट आहे 67 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर बी येऊ शकतं करेक्ट. ठीक आहे. त्यानंतर 68 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर ए हे करेक्ट यायला हवं. आणि या ठिकाणी चान्सेस ऑप्शन नंबर सीचे पण होऊ शकतात, पण मोस्ट अप्रोप्रिएट ए आहे. एखादे म्हणजे क्वेश्चन काही चेंज होऊ पण शकतात. फायनल आन्सर कीमध्ये तुम्ही असं एक्सपेक्टेड धरा की 6-7 क्वेश्चन हे चेंज होणार आहेत. चेंज इन द सेन्स की त्याचा आन्सर चेंज होणार आहे. आत्ता जो स्कोर येईल तो स्कोर फायनल नसेल. फायनल आन्सर कीमध्ये एक तर वाढतो किंवा कमी पण होऊ शकतो. पण नॉर्मली कसं असतं, प्रोव्हिजनल आन्सर कीनुसार तुमचा जो स्कोर निघेल ना, त्या स्कोरमध्ये आणखी 1-2 प्रश्न तुमचे बरोबर येऊ शकतात फायनल आन्सर कीमध्ये, असं लक्षात ठेवा. मग थोडक्यात सांगतो, प्रोव्हिजनल आन्सर की आता काही दिवसामध्ये पब्लिश होईल. ती आन्सर की पाहिजे, त्यानुसार तुमचा स्कोर किती होतोय हे पाहायचा. जो स्कोर होईल ना त्यामध्ये आणखी एखादा % आपला वाढू शकतो, असं लक्षात ठेवायचं. सिंपल. तर 69 नंबरचा जो क्वेश्चन आहे, त्या क्वेश्चनचा ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आहे. त्यानंतर 70 नंबरचा क्वेश्चन आहे, त्या क्वेश्चनचा ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आहे. 71 नंबर क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आहे. नीच. ठीक आहे, तुम्हाला सांगितलं होतं नीच मार्केट म्हणजे काय, स्मॉल लेवलला आपण मार्केटचे तुकडे करतो. नंतर 72 ओके, जो 72 नंबरचा क्वेश्चन आहे, त्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर बी हे करेक्ट यायला हवं. ठीक आहे. जी प्रोडक्ट लाईफ सायकल आहे त्या संदर्भात क्वेश्चन होता, बेसिक क्वेश्चन होता, कुठल्या लेवलला आपण काय करतो ते सांगितलं होतं. तर ऑप्शन बी हा येऊ शकतो. 73 नंबरचा जो क्वेश्चन आहे, त्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर बी हे करेक्ट आहे. 74 नंबरचा जो क्वेश्चन आहे, इन द रिलेशन ऑफ फॅक्टर अफेक्टिंग प्रमोशन मिक्स डिसिजन विच वन इज नॉट कन्सिडर. ठीक आहे, म्हणजे प्रमोशन मिक्स संदर्भात जे आपण डिसिजन घेतो त्यामध्ये कुठले कुठले फॅक्टर कन्सिडर करतात आणि कुठला केला जात नाही हे तुम्हाला विचारलंय. म्हणजे कुठला केला जात नाही ते आपल्याला ओळखायचं आहे. तर 74 नंबरचा क्वेश्चन आहे ना, या क्वेश्चनचा ऑप्शन नंबर ए हा करेक्ट येईल. पॉलिटिकल स्टॅबिलिटी, कारण टाईप ऑफ प्रोडक्ट आपण कन्सिडर करतो, कुठल्या टाईपचे ते. नंतर मार्केटची साईज काय हे पण पाहतो आणि प्रोडक्ट लाईफ सायकल म्हणजे कुठल्या स्टेजला प्रोडक्ट हे पण पाहतो. नंतर 75 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर डी हे करेक्ट यायला हवं.
76 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर बी हे करेक्ट यायला हवं. 77 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर सी हे करेक्ट येऊ शकतं. 78 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर सीच करेक्ट येऊ शकतं, कारण बेसिक क्वेश्चन होता विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. चुकीचं स्टेटमेंट ओळखायचं होतं. स्टेटमेंट फर्स्ट काय होतं, सायबर मार्केटिंग अँड ऑनलाईन मार्केटिंग आर सेम, म्हणजे सायबर मार्केटिंग आणि ऑनलाईन मार्केटिंग हे सेम आहे असं इथं म्हणलं होतं. हे पण थोडंसं म्हणू शकतो आपण होल्ड करण्यासारखं ऑप्शन आहे. ऑप्शन बी मध्ये काय म्हणलं होतं, ऑनलाईन मार्केटिंग इज वन ऑफ दी ऑप्शन ऑफ अ डायरेक्ट मार्केटिंग, म्हणजे ऑनलाईन मार्केटिंग हा एकच ऑप्शन आहे डायरेक्ट मार्केटिंगचा. तर हे पण योग्य ऑप्शन होऊ शकतं, म्हणजे इनकरेक्ट नाही होणार. नंतर ऑप्शन नंबर सी, ऑनलाईन मार्केटिंग इज ॲप्लिकेबल टू सर्व्हिस ओनली हा शब्द वापरला म्हणून आपण याला इनकरेक्ट म्हणले. फक्त ओनलीला ऑनलाईन मार्केटिंग फक्त सर्व्हिसला आपण ऑनलाईन मार्केट ॲप्लिकेबल करतो, हे चुकीचे ना, सरळ सरळ करते म्हणून ऑप्शन नंबर सी या ठिकाणी आपण म्हणलंय. तर ऑप्शन नंबर ए आणि बी हे पण एकदमच करेक्ट आहे असं नाही आहे, ठीक आहे, यामध्ये कन्फ्युजन करणारे ऑप्शन आहेत, पण ऑप्शन नंबर सी 100% इनकरेक्ट आहे. त्यानंतर 79 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे. इथं म्हणलं होता विच ऑफ द फॉलोइंग नॉट कन्सिडर ॲज अ टाईप ऑफ डायरेक्ट मार्केटिंग. तर या ठिकाणी वेब मार्केटिंग हे आन्सर कदाचित होऊ शकतं. आणि या ठिकाणी आणखी एक ऑप्शन आहे ईमेल मार्केटिंग, ठीक आहे. तर ह्या दोनमध्ये थोडंसं मला वाटतंय, कारण ऑप्शन नंबर ए पण मोस्ट अप्रोप्रिएट होऊ शकतो. यांनी कुठल्या अँगलने प्रश्न विचारला ते आपल्याला पाहावं लागेल. त्यानंतर 80 नंबरचं क्वेश्चन, 80 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर ए हे करेक्ट आहे. आउटबाउंड लॉजिस्टिक प्रोडक्ट लाईफ सायकल आपण पाहिली होती ना, त्यामध्ये सर्व्हिस संदर्भात आपण पाहिलं होतं बरोबर ना, इनबाउंड आउटबाउंड सर्व गोष्टी पाहिल्या होत्या. त्यानंतर 81 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आहे, सेक्शन 18. नंतर 82 नंबरचा क्वेश्चन आहे, त्याचं पण ऑप्शन नंबर सी हे करेक्ट येऊ शकतं. 83 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर बी हे करेक्ट येईल, स्पेसिफिक गुड्स. ठीक आहे, ऑप्शन नंबर बी या ठिकाणी करेक्ट येऊ शकतो. त्यानंतर 84 नंबरचा क्वेश्चन, 84 नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर डी करेक्ट. 85 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर सी करेक्ट येऊ शकतं. 86 नंबरचा क्वेश्चन, ऑप्शन नंबर ए करेक्ट येऊ शकतं, कारण या ठिकाणी इथं म्हणलं सेंट्रल गव्हर्नमेंट संदर्भात जो पार्टनर गव्हर्नमेंटचं जे पण काम जो पार्टनर करतो लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपमध्ये त्याला DPI असं म्हणतात, म्हणजे त्याला एक DPI नंबर जातो, डेझिग्नेटेड पार्टनर आयडेंटिफिकेशन नंबर आपण म्हणतो. नंतर 87 नंबरचा क्वेश्चन एकदम इझी, या क्वेश्चनचा ऑप्शन नंबर ए करेक्ट आहे. त्यानंतर 88 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर, एक मिनिट क्वेश्चन एकदा पाहूया. द IT Act वॉज इंट्रोड्यूस ऑन द अकाउंट ऑफ डॅश, म्हणजे कुठल्या इनिशिएटिव्ह संदर्भात IT Act इंट्रोड्यूस केला होता. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर डी येऊ शकतो, ठीक आहे. नंतर 89 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर ए करेक्ट येईल. त्यानंतर 90 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर एज करेक्ट येईल, 10 years. 91 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर बी हे करेक्ट येईल. 92 नंबरचा क्वेश्चन, क्वेश्चनचा ऑप्शन नंबर डी हे करेक्ट येईल. 93 नंबर, ऑप्शन नंबर सी करेक्ट येईल. 94 नंबर, ऑप्शन नंबर बी करेक्ट येईल. 95 नंबर, ऑप्शन नंबर बी करेक्ट येईल. 96 नंबर, ऑप्शन नंबर बी करेक्ट येईल, कारण सेक्शन 80 TTA बद्दल बोललंय. इथं किती असतो, 10,000 असतो बरोबर ना, सेक्शन 80 TTA. सर्व आपण हे प्रोव्हिजन पाहिलं त्या सेक्शन 80C पासून 80U पर्यंत. त्यानंतर 97 नंबरचा क्वेश्चन, ऑप्शन नंबर सी हा करेक्ट येईल. 98 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर ए करेक्ट येईल. सेकंड लास्ट म्हणजे 99 नंबरचा क्वेश्चन, या क्वेश्चनचं ऑप्शन नंबर सी हे करेक्ट येईल, सी. आणि जो 100 नंबरचा क्वेश्चन आहे, या क्वेश्चनचा ऑप्शन नंबर ए हे करेक्ट येईल, ठीक आहे. तर 100 प्रश्न आहेत, त्या 100 प्रश्नाचं कुठलं आन्सर येऊ शकतं हे एक्सपेक्टेड तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेलं आहे. अगदी 40 मिनिटांमध्ये हा क्वेश्चन पेपर मी सोडवला आहे आणि त्याच्या बेसिसवर तुम्हाला मी आन्सर प्रोव्हाइड केलेत. कुठलेही आन्सर जास्त काही डीपमध्ये आपण ॲनालिसिस केलेलं नाही, ठीक आहे. सो तुमचा स्कोअर या आन्सरकीनुसार वाढत असेल, कमी होत असेल, निष्क्रिय राहायचं, पॅसिव्ह राहायचं, आनंदी व्हायचं नाही, दुःख पण व्हायचं नाही.
ठीक आहे, जे येईल ते फायनल युनिव्हर्सिटीकडून येईल ते आपण पाहणारच आहोत. 15-20 दिवसांनी त्यांची एक प्रोव्हिजनल आन्सर की येऊ शकते. सो फ्रेंड, एक पुन्हा रिमाइंडर देईल, जर तुम्ही नेक्स्ट एक्झामसाठी प्रिपरेशन सुरू करणार असाल तर आपल्या कोर्समार्फत तुम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे स्टडी करू शकता. एका डायरेक्शनने तुम्हाला स्टडी त्या ठिकाणी करण्याची संधी आहे, कारण आत्ता कोर्स लावण्याचा एक चांगला काळ असतो. एक्झामच्या आधी विद्यार्थी कोर्स लावतात 2 महिने आधी, ते उपयोगाचं नाही. आत्ता कोर्स लावला ना, पूर्ण वर्षभर तुम्हाला प्रॉपर वेने अभ्यास करता येऊ शकतो आणि 2026चा एक्झाम तुम्ही डेफिनेटली क्वालिफाय होऊ शकता. कोर्स संदर्भात इन्फॉर्मेशन हवी असेल तर 9011362082 या नंबरला मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळू शकता. आपण फक्त पेपर सेकंडमध्ये कॉमर्स या सब्जेक्टचाच कोर्स प्रोव्हाइड करतो, बाकी कुठल्याही पेपर सेकंडचा आपण कोर्स प्रोव्हाइड करत नाही. आणि फक्त पेपर सेकंडमध्ये कॉमर्स अवेलेबल असल्यामुळे त्याची क्वालिटी ही खूप चांगल्या प्रकारे आपण प्रोव्हाइड केलेली आहे. म्हणजे पेपर फर्स्ट तुम्हाला भेटेल कॉमर्ससोबत फ्री. जर तुम्ही कॉमर्सचा कोर्स जॉईन केला तर पेपर फर्स्ट तुम्हाला पूर्णपणे फ्री भेटेल. फक्त पेपर फर्स्ट जॉईन करायचं असेल तर 2500 फी आहे. कॉमर्सचा पेपर जॉईन करायचा असेल तर इन्फॉर्मेशन तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. तो जॉईन केल्यानंतर पेपर फर्स्ट पूर्णपणे फ्री असेल. ठीक आहे, तर इन्फॉर्मेशन हवी असेल तर नंबरला मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा. योग्य वाटलं तर पेमेंट करून जॉईन करू शकता. पेमेंट बाबतीत निश्चिंत राहा, त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा फ्रॉड वगैरे आतापर्यंत झालेला नाही आहे. तुम्ही याच नंबरवर इन्फॉर्मेशन मिळवू शकता. ऑथेंटिकेट नंबर आहे. काही क्वेरी आली तर कॉल देखील करू शकता, पण त्याआधी एकदा व्हॉट्सअपला मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा, त्यानंतर काही क्वेरी असेल तर कॉल करा. सिंपल. सो फ्रेंड, आजचं लेसन तुम्ही संपूर्ण पाहिले त्याबद्दल पुन्हा एकदा थँक्यू सो मच.